सर नक्कीच त्यांचं स्वागत आमच्या महिलांनी पुरुष असेल एक चांगल्या जल्लोषात स्वागत झालेलं आहे त्यांचं आणि नेहमीच स्वागत आहे त्यांचं ह्या गावात. ओरोडे गावात नेहमी स्वागत असते. ज्योतिवहिनी ह्या जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे, निर्मला ताई ह्या पंचायत समिती निवडणूक लढवत आहे. काय वाटतं विजय होतील? 100% विजय त्यांचाच आहे, कारण हे गावच राष्ट्रवादीचं आहे. पण एकच गाव नाही, आता जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास 15-16 गाव आहेत. सगळ्या गावात पाठिंबा मिळेल. हो 100% पाठिंबा आहे त्यांना, कारण त्यांचा विकासच आहे. फॉर्मच्या दिवशीच मिळालाय कसं की जवळपास नगर रोड बघितलं असेल तर रांजणगाव ते शिरूर पूर्ण नगर रोड पॅक होता. हजारो गाड्या फॉर्मरला मनसे पाटलाच्या ज्योतिवहिनीच्या तिथे गेल्या होत्या. तिथंच आमचा ज्योतिवहिनीचा विजय निश्चित झाला. मानसिंग भाईने कशा पद्धतीने काम केलं तुमच्या गावात? मानसिंगबाईचं काम एमआयडीसीच्या माध्यमातून कंटिन्यू चालूच आहे. रोडची कामं म्हणा, वळसे पाटलाच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये एक दोन म्हणजे की माथाडीमध्ये त्यांनी काय मुलांचं कामं केलेली. काही संतोषदादा असतील, संतोषदादाच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे संतोष दादांनी जर शब्द टाकला त्यांना ते करणंच आहे. काम करतात. बरं, यावेळेस ज्योतिवहिनीच पाहिजे आणि निर्मला ताईच पाहिजे. येस ज्योतिवहिनी येस येस गावाने ठरवले सर. काय म्हणते गाव? गाव म्हणते ज्योतिवहिनी आणि निर्मलाताई. दोघांचं हो नक्कीच. तिसरं कोणी नको? नाही नकोच, का नको? कारण आमच्या गावाचे आदर्श सरपंच संतोष दादा आहे. ते पण या गावासाठी भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत. याच्या आधी जे मिटिंग झाली होती तुम्ही त्यांना का नाकारता? ते कधी आले की नाही आपल्याकडे? नाही आम्ही त्यांचं काम केलेलं आहे यापूर्वी, परंतु त्यांचा विकास कुठं या ठिकाणी दिसत नाही. तसं हो त्यांचं चालूच आहे. आता प्रचार निमित्त येतात ते. याच्या आधी मधल्या 2-3 वर्षात नाही निवडणुका झाल्यानंतर या गावाकडे डोकवित नाही कोणी. तेवढ्या पुरतं निवडणुकीपुरतं येईल. हो बरोबर आहे. आम्ही एकच आम्हाला जे संतोष दादा सांगतात तेच आम्ही करतो. कारण संतोष दादा आमच्यासाठी सर्वस्व आहे. जे संतोष दादा सांगतील तेच आम्ही करणार. संतोष दादा सांगून टाकले. येस संतोष दादा की आपल्याला ज्योतिवहिनी आणि निर्मलताईंना सपोर्ट करायचं आहे आणि त्यांना निवडून आणायचं. विजय निश्चित गुलाल. येस गुलाल निश्चित.